इब्री लोकांसपत्रम अध्याय 11 वचन 24 पासून 26 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. हालेलुया, 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 हालेलुया. या वचनातून आपल्याला शिकवलं जात आहे, देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे की आपण कशा रीतीने देवाच्या मार्गाने चालण्यासाठी त्याग केला पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत आणि मेहनत घेतली पाहिजे. देवाच्या मार्गाने चालण्यासाठी आपण कसा त्याग केला पाहिजे हे वचन आपल्याला शिकवत आहे. आणि हे वचन शिकवत असताना मोशेचं उदाहरण दिलं गेलेलं आहे. मोशे जो जुन्या कराराचा मध्यस्थ होता, जुना कराराच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य व्यक्ती. या माणसाच्या जीवनाची सुरुवात अशी झाली की जेव्हा तो जन्माला आला त्यावेळेला यहुदी लोकांमध्ये फार कठीण दिवस होते, कारण हे इस्रायली लोक मिसर देशामध्ये परके उपरे म्हणून राहत होते. स्वतःच्या देशात नव्हते तर ते मिसर देशामध्ये होते आणि त्यामुळे त्या देशातले लोक यांना परके समजायचे. हे तिकडे परके म्हणून राहत असताना यांची संख्या वाढत गेली आणि हे संख्येने एवढे वाढले की मिसर देशाच्या राजाला भीती वाटायला लागली की यांची संख्या वाढत गेली तर हे परके लोकच आपल्या देशातल्या लोकांपेक्षा संख्येने मोठे होतील आणि मग पुढे अजून काही धोका होईल. आणि म्हणून मिसर देशाच्या राजाने म्हणजे फारोने अशी आज्ञा केली की प्रत्येक जन्माला आलेला मुलगा नदीमध्ये फेकून द्यायचा. मुलगी जिवंत ठेवायची, मुलगा मात्र जिवंत ठेवायचा नाही इस्रायली लोकांचा, कारण इस्रायली लोकांची संख्या वाढत चालली होती. ही संख्या कमी करण्यासाठी, त्यांची ताकद कमी करण्यासाठी फारो राजाने फरमान सोडलं होतं की प्रत्येक नवीन जन्माला आलेला मुलगा मारून टाकला गेला पाहिजे, मुलगी मात्र जिवंत ठेवली गेली पाहिजे. आणि राजाच्या आदेशाप्रमाणे सुरू झालं. तर मग आपण समजू शकतो इस्रायल लोकांसाठी तो किती कठीण काळ होता. मुलगा जन्माला आला की त्याला मारलं जायचं, राजाची माणसं यायची त्याला नदीत फेकून द्यायची, कारण राजाचं फरमान होतं. आणि जेव्हा यहुदी लोकांमध्ये, इस्रायली लोकांमध्ये हा अतिशय दुःखाचा, आक्रोशाचा कठीण काळ सुरू होता, त्यावेळेला मोशेचा जन्म झाला. मोशे इस्रायली, आणि जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईने बघितलं की हे बाळ खूप सुंदर आहे आणि आता राजाच्या लोकांना बातमी लागली की ते याला उचलून नेतील आणि मारून टाकतील. म्हणून 3 महिनेपर्यंत तिने त्या बाळाला लपवून ठेवलं. पण 3 महिन्यानंतर मात्र तिला पुढे जमलं नाही, कारण बाळ वाढत चाललं होतं. आता त्याला लपवून ठेवणं तिला शक्य नव्हतं आणि म्हणून तिने एक पेटारा बनवला आणि त्या पेटाऱ्यामध्ये त्याला ठेवलं आणि त्याला नदीत सोडून दिलं. पुढे जाऊन हा पेटारा फारोच्या मुलीला मिळाला आणि तिने त्याला उचललं आणि स्वतःचा मुलगा म्हणून वाढवलं. हा होता इस्रायली मुलगा, परंतु नंतर ओळखला गेला फारोच्या मुलीचा मुलगा, कारण तिने त्याला नदीतून बाहेर काढलं आणि तिने त्याला मोशे नाव ठेवलं, कारण ती म्हणाली मी याला नदीतून बाहेर काढलं आहे. म्हणून तिने त्याचं नाव मोशे ठेवलं आणि तिने त्याला राजवाड्यामध्ये वाढवलं. बायबल म्हणतं की मोशे तिकडे वाढत असताना मिस्री लोकांच्या सगळ्या विद्येमध्ये आणि सगळ्या शिक्षणामध्ये तो प्रवीण झाला. त्याला मिस्री लोकांची सगळी विद्या देण्यात आली, सगळं ज्ञान देण्यात आलं आणि त्या सगळ्यामध्ये तो हुशार झाला, प्रवीण झाला, तो मोठा झाला. आणि जेव्हा त्याला कळालं की तो इस्रायली आहे
तेव्हा मात्र त्याने निवड केली, राजवाड्यात राहायचं नाही, तर माझे जे भाऊबंद दुःख भोगत आहेत त्यांच्यासोबत राहून दुःख भोगायचं. आणि त्याने ही निवड केल्यानंतर फार कठीण काळ त्याच्या जीवनामध्ये आला. त्याने फारोचं घर, फारोचा राजवाडा, सगळं वैभव सोडलं आणि तो त्याच्या लोकांमध्ये, म्हणजे इस्रायली लोक जे आधीपासूनच रडत होते, फारोच्या जाचामुळे वैतागले होते, फारो त्यांना छळत होता आणि ते रडत होते, दुःख भोगत होते, हा त्यांना जाऊन मिळाला आणि मग तो देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगत राहिला. पुढे जाऊन ही कथा खूप मोठी आहे. नंतर तो तिथून कसा पळाला, मिद्यान देशामध्ये का गेला, तिकडे गेल्यानंतर त्याला देवाने कसं दर्शन दिलं, देवाने त्याची कशी निवड केली आणि कसा तो जुन्या कराराचा मध्यस्थ झाला, ही एक फार मोठी कथा आहे. तोच तर जुना करार आहे. हालेलुया. पण ज्या मोशेच्या द्वारे हे घडलं त्याचं उदाहरण आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे की मोशे प्रौढ झाल्यानंतर, म्हणजे वयात आल्यानंतर, प्रेषितांची कृत्येत स्तेफनाच्या भाषणात त्याने म्हटलं आहे की तू 40 वर्षाचा झाल्यानंतर, म्हणजे चांगला प्रौढ झाल्यानंतर, जेव्हा त्याला हे समजलं की तो इस्रायली आहे, तेव्हा त्याने राजवाड्यातलं आपलं वैभव सोडलं आणि देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगायला त्याने सुरुवात केली. पापाचं क्षणिक सुख उपभोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे त्याने पसंत करून घेतलं. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणं, ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना म्हणजे येशूसाठी अपमान सोसणं, ही गोष्ट मिसर देशातल्या धनसंचयापुढे, मिसर देशामध्ये जी काही संपत्ती, जे काही धन त्याला मिळालं होतं आणि पुढेही मिळणार होतं, त्या सगळ्यापुढे त्याने येशूसाठी अपमान सोसणं ही गोष्ट चांगली मानली, लाभदायक मानली आणि ती त्याने स्वीकारली. कारण वचनात कारण दिलेलं आहे, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही म्हणाल तेव्हा येशू जन्माला आला होता का? नव्हता. वचनात असं म्हटलं आहे ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणं. पण ख्रिस्त तेव्हा नव्हता जगात. मोशे जगात पहिला आला आणि मोशेच्या नंतर हजारो वर्षाने देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त या जगात आला. पण जरी ख्रिस्त येशू या जगात तोपर्यंत आलेला नव्हता, तरी तो होता, तो स्वर्गात होता आणि देवाच्या योजनेनुसार तो येणार होता. ही सगळी पुढची गोष्ट आहे. परंतु ख्रिस्ताप्रित्यर्थ अपमान सोसणं म्हणजे येशू या जगात आल्यानंतर नवा करार झाला. मोशे जुन्या कराराचा मध्यस्थ, येशू ख्रिस्त नवीन कराराचा मध्यस्थ. येशू या जगात आल्यानंतर त्याचा अपमान झाला, त्याला दुःख भोगावं लागलं. येशू ख्रिस्त निघून गेल्यानंतर जेवढे येशूचे अनुयायी आहेत, म्हणजे येशूच्या मागे जात आहेत, त्या सगळ्यांचाच अपमान होतो, त्या सगळ्यांचाच अस्वीकार होतो. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा अपमान झाला आणि येशूला या जगात दुःख भोगावं लागलं आणि येशूच्या लोकांना पण अपमानाला आणि दुःखाला या जगात तोंड द्यावं लागतं, अगदी त्याप्रमाणे मोशेच्या बाबतीत पण घडलं. आणि म्हणून वचन असं म्हणतं की ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणं, म्हणजे येशूसारखा त्याने पण अपमान सहन केला, त्याच्यापुढे मोठं वैभव होतं. तो बालपणापासून राजवाड्यामध्ये वाढला. मोशेच्या मुलीचा मुलगा म्हणून त्याला सन्मान मिळाला. मोशेच्या मुलीचा मुलगा म्हणून, फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून तो वाढला. फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून त्याला सन्मान मिळाला. म्हणजे त्याला किती मान असेल. मिसर देशात राजवाड्यात राजाच्या घरात तो राहतोय, किती सन्मान, किती मान. आणि हे असं असताना पण जेव्हा त्याला देव आणि देवाचे लोक समजले, तेव्हा त्याने हे सोडलं आणि देवाची आणि देवाच्या लोकांची निवड केली. हालेलुया. त्याला माहिती होतं की तिकडे काय आहे, तिकडे काय आहे. मिसर देशातल्या ज्या भागामध्ये यहुदी लोक म्हणजे इस्रायली लोक राहत होते, तिकडे उसासे होते, रणणं होतं, अश्रू होते. कारण फारो राजा आणि त्यांचे सगळे लोक या इस्रायली लोकांना छळत होते, खूप त्रास देत होते, त्यांच्याकडून खूप कामं करून घेत होते. बायबल म्हणतं की ते अगदी जाचून गेले होते, वैतागत होते, रडत होते आणि रात्रंदिवस देवाचा धावा करत होते की आम्हाला याच्यातून बाहेर काढ.
एवढ्या भयानक क्लेशामध्ये ते लोक असताना पण मोशेने राजवाडा सोडून, सुख, वैभव आणि धन संपत्ती सोडून तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर दुःख भोगायची निवड केली, कारण मोशेची दृष्टी प्रतिफळावर होती. हालेलुया. त्याला पक्का भरवसा होता, पक्की खात्री होती की देव याचं मला पूर्ण प्रतिफळ देईल. मी देवासाठी जो काही अपमान सहन करणार, मी देवासाठी जो काही त्याग करेन, कारण त्या फारोच्या राजवाड्यामध्ये तो एक मोठा चांगला श्रीमंत माणूस होऊ शकला असता, एक मोठा अधिकारी बनू शकला असता, पण हे सगळं त्याने सोडलं यासाठी की त्याला माहिती होतं जर हे मी सोडलं तर देव मला निश्चितपणे याचं कितीतरी मोठं प्रतिफळ देईल. आणि हे प्रतिफळ तर आपल्याला आता दिसतंच की हा जुन्या कराराचा मध्यस्थ झाला, ज्याने राजवाडा सोडला, फारोचा महाल सोडला आणि जो या यहुदी लोकांबरोबर जे रडत होते, उसासे टाकत होते, त्यांच्याबरोबर जाऊन दुःख भोगत राहिला. या मोशेला पुढे जाऊन काही वर्षांनी देवाने दर्शन दिलं आणि देवाने त्याची निवड केली. ज्या 10 आज्ञा इस्रायली लोकांना मिळाल्या त्या मोशेच्या द्वारे मिळाल्या. बायबल म्हणतं की मोशे देवाचा मित्र बनला. देव मोशेबरोबर समोरासमोर बोलायचा. एकदा तर अशी वेळ होती की 40 दिवस तो डोंगरावर राहून देवाशी बोलत राहिला, 40 दिवस देवाच्या उपस्थितीत राहिला. आणि हा मोशे जुन्या कराराचा मध्यस्थ झाला, म्हणजे देव आणि इस्रायल लोक यांच्यामध्ये भागीदारी करणारा, एकमेकांबरोबर संभाषण करणारा मध्यस्थ म्हणून मोशे बनला. देवाने त्याला या जगात प्रतिफळ दिलं आणि देवाने त्याला स्वर्गात पण फार मोठं प्रतिफळ दिलेलं आहे. कारण आपण बघतो जेव्हा येशू या जगात आला आणि येशूने आपल्या कार्याला आरंभ केला आणि अजून काही काळ निघून गेला आणि येशू आपल्या 3 शिष्यांना घेऊन डोंगरावर गेला, जिकडे येशूचं रूपांतर झालं. आणि त्यावेळेला तिकडे मोशे आला, जो हजारो वर्षापूर्वी जगात मरून गेला होता. तो मोशे हजारो वर्षानंतर तिकडे प्रकट झाला. दुसरा एक माणूस होता जो जुन्या कराराचा थोर संदेष्टा एलिया, तो तिकडे होता. हालेलुया, हालेलुया. म्हणजे मोशे आज देवाबरोबर आहे, वैभवात आहे, मोठ्या आनंदात आहे आणि देवाच्या गौरवाचा पूर्ण अनुभव घेत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या मोशेच्या उदाहरणातून देवाचं वचन आपल्याला काय शिकवत आहे? काय या माणसाचं उदाहरण आपल्याला दिलं जात आहे? जो माणूस एवढ्या मोठ्या वैभवात होता, त्याने देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी जर ते वैभव सोडलं आणि दुःख भोगायची निवड केली, तर आपण येशूसाठी जगाचं वैभव, जगाचं सुख आणि खरं तर पापांचं सुख सोडून देवासाठी आणि देवाच्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी किती त्याग केला पाहिजे आणि देवाच्या मार्गाने किती निर्धाराने चालत राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. किती वेळा आपल्यापुढे छोटे छोटे मोह येतात, अगदी छोटे छोटे, आणि आपण गळून जातो. छोटे छोटे मोह आले तरी आपण गळून जातो. कुणी म्हणतं मला नोकरी नव्हती, इकडे प्रार्थनेला येऊन मला नोकरी मिळाली. साक्ष द्यायला कधी आलात? नोकरी मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी. का भाऊ? आत्ता की नाही प्रार्थनेला यायला वेळ मिळत नाही. मला नोकरी नव्हती, प्रार्थनेला येऊन नोकरी मिळाली. साक्ष द्यायला आलात 6 महिन्यानंतर. आत्ता मला वेळ होत नाही आहे. जसा वेळ मिळतो तसा मी येतो प्रार्थनेला आणि ऑनलाईन पण बघतो कधी कधी. काही म्हणतात आम्ही नियमित प्रार्थनेला येत होतो, मग काय झालं? पुढे जाऊन आमच्या नोकरीमध्ये प्रमोशन झालं आणि प्रमोशन झाल्यामुळे आता सुट्टी नीट मिळत नाही, वेळ नीट मिळत नाही, म्हणून आता प्रार्थनेला यायला जमत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या पुढे छोटे छोटे मोह जेव्हा येतात तेव्हा आपण गळून जातो आणि अगदी सहजपणे देवाच्या मार्गातून बाजूला सरतो. सहजपणे. कशाला? महिन्याला तुम्हाला काय 60-70 हजार पगार मिळणार, त्यासाठी 10 लाख मिळत असेल. पण तुम्ही मला सांगा की हे 10 लाख तुम्हाला या पृथ्वीवरच्या संपूर्ण आयुष्यात आणि मरणानंतरच्या पण जीवनात उपयोगी पडणार आहेत काय? छोटे छोटे मोह आले की लोक गळून जातात. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आम्ही गळून जातो. म्हणून वचन असं म्हणतं की पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा क्षणाचं सुख
ही तर पगाराची गोष्ट झाली. परंतु किती वेळा आमच्यासमोर सैतान चुकीचे मोह ठेवतो, पापाचे मोह ठेवतो आणि अनेक लोक गळून जातात. कारण प्रतिफळावरती लक्ष नसतं. लक्ष इकडेच आहे. आत्ता संधी आहे तोपर्यंत फायदा करून घ्यायचा, उद्याचं कुणाला माहिती आहे. आता संधी आहे तोपर्यंत मजा करून घ्यायची, परवाचं कुणाला माहिती आहे. आणि मरणानंतरच्या जीवनाचं तर कुणालाच माहिती नाही आहे. त्याच्यावर भरवसा कोण ठेवणार? मोशेने हे सगळं केलं आणि तो करू शकला याचं एकमेव कारण बायबल देतं, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याला माहिती होतं देव न्यायी आहे, अन्यायी नाही. देव जिवंत आहे, झोपलेला नाही. तो सगळं काही बघतोय. मी देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी जो काही त्याग करत आहे त्याचं पुरेपूर प्रतिफळ मला दिल्याशिवाय देव राहणार नाही. पूर्ण प्रतिफळ तो काहीच विसरणार नाही. मी किती त्याग केला, मी किती दुःख भोगलं, किती अपमान भोगला. एक वेळ होता जेव्हा मोशे त्या राजवाड्यामध्ये एक फार चांगला प्रतिष्ठित माणूस होता. कारण बायबल म्हणतं त्याला मिस्री लोकांच्या सगळ्या विद्येचं शिक्षण मिळालं होतं. तो प्रवीण झाला होता, निपुण झाला होता. म्हणजे अशी एक वेळ होती जेव्हा राजवाड्यामध्ये त्याला मान सन्मान होता. आणि काही काळाने अशी वेळ आली जेव्हा राजाचे लोक त्याला जाचायला लागले आणि त्याचा अपमान करायला लागले आणि छळ करायला लागले. आणि त्याने मात्र सगळं सहन केलं. त्याने असा विचार केला नाही मी एवढा मोठा माणूस होतो, मी कशाला या लोकांबरोबर मरायलेकडे यायला पाहिजे, मी कशाला यांच्याबरोबर हे दुःख भोगायला पाहिजे, कशाला यांच्यासोबत अपमान भोगायला पाहिजे. यानंतर पण पुढे काही घडलं की त्याला त्या लोकांतून पण निघून जावं लागलं. जो दुसऱ्या देशात गेला तिकडे पण काही काळ राहिला. मोशेचं पुढचं जीवन खूप दुःखाने भरलेलं होतं. एकाकी जीवन, दुःखी जीवन आणि खूप कष्टी जीवन त्याने भोगलं. एक निर्णय घेतला जो त्याला महाग पडला. एक निर्णय घेतला ज्याची त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली. कोणता निर्णय? फारोचा राजवाडा सोडायचा. फारोच्या मुलीचं मुलगा म्हणून घेणं त्याने नाकारलं. तो राजवाडा, ते घराणं, ते वैभव सोडायचं आणि देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी त्याग करायचा आणि दुःख भोगायचं. एक निर्णय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपले ब्रदर चार्टर्ड अकाउंटंट होते, कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ते म्हणायचे मी रोज 2 तास फक्त शिकवायचो. मस्त चाललं होतं. 2 तास कॉलेजमधली नोकरी, 2 तासाने घरी येणार. संध्याकाळी कुठेतरी चर्चमध्ये जाणार, प्रार्थना सभा घेणार. काही काळ चांगलं चाललं होतं. पण जेव्हा देवाने सांगितलं की नोकरी सोड आणि पूर्ण वेळ माझी सेवा कर, त्यावेळेला ब्रदरांनी नोकरी सोडली. जून 1997ला ब्रदरांनी नोकरी सोडली आणि तेव्हा त्यांनी आशीर्वाद प्रार्थना केंद्र सुरू केलं. देवाचं कार्य पूर्ण वेळ करणं सुरू केलं. त्यावेळेला किती कठीण काळ गेला, किती कठीण काळ. ब्रदरांनी केंद्र जेव्हा सुरू केलं तेव्हा जून 97 ते जून 98 1 वर्षपर्यंत केंद्रामध्ये फक्त रविवारची प्रार्थना व्हायची. ज्या वेळेला प्रार्थनेला 25-50 असे लोक यायचे. दर रविवारी संख्या थोडी थोडी वाढत गेली आणि जेव्हा केंद्राला 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा 250 लोक त्या रविवारी प्रार्थनेला होते. त्यानंतर ब्रदरांनी सांगितलं की आतापासून आम्ही या केंद्रात 5 दिवसाचं निवासी शिबिर सुरू करत आहोत. जून 1998 पासून केंद्रामध्ये निवासी शिबिर सुरू झाले. जेव्हा निवासी शिबिर सुरू झाले तेव्हापासून काही टीम मेंबर केंद्रात येऊन कायमचे राहायला लागले, ज्याच्यामध्ये मी पण एक होते. जून 1998 पासून मी पण केंद्रामध्ये पूर्ण वेळ राहून प्रभूची सेवा करायला लागले. तुम्ही मला सांगा, हाच तो काळ होता जेव्हा थोडे मोजके लोक प्रार्थनेला यायचे. मोजके लोक प्रार्थनेला यायचे आणि निवासी शिबिराला पण मोजके लोक असायचे. ब्रदरांनी नोकरी सोडलेली होती, त्यामुळे उत्पन्न काहीच नव्हतं. नोकरी सोडल्यामुळे उत्पन्न नव्हतं. प्रार्थनेला थोडेसे लोक यायचे, थोडंसं दान व्हायचं. तेव्हा परिस्थिती काय असेल? तुम्ही 4 माणसाचं कुटुंब चालवता आणि धापा टाकता. किती कठीण आहे ना. दुपारी जेवायला केलं की विचार पडतो संध्याकाळी काय करायचं. दुपारी जेवायला केलं की संध्याकाळी काय करायचं असा विचार पडतो.
शिबिरात असलेले लोक, ब्रदर आणि त्यांचं कुटुंब आणि जवळजवळ 10-15 टीम मेंबर होते. एवढं सगळं कुटुंब चालवायचं कसं? जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आम्हाला केंद्रामध्ये सकाळी नाश्त्याला फक्त पोहे मिळत होते, दुपारी डाळ भात आणि रात्री डाळ भात. या पलीकडे काहीही खायला मिळत नव्हतं. आता तुम्ही चहामध्ये बिस्किटं खाता ना, तेव्हा मला आठवण येते की आम्हाला तेव्हा एक बिस्किट पण खायला मिळत नव्हतं. तेव्हा टीमला पण मिळत नव्हतं. आता मी हजारो लोकांना बिस्किटं देऊ शकतो. मी तुम्हाला जे डिटेल दिलं तपशील, त्याच्यामध्ये माझी एक चूक झाली सांगण्यात. जून 1997ला ब्रदरांनी नोकरी सोडली, 98ला केंद्र सुरू झालं आणि जून 99ला निवासी शिबिर सुरू झालं, ज्या वेळेला मी केंद्रात सेवेसाठी राहिले. एक बिस्किट पण खायला मिळत नव्हतं. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका. सकाळी उठल्यानंतर चहा मिळायचा, 8 वाजता पोहे मिळायचे. रोज 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 खाऊन मला इतका कंटाळा आला की नंतर मला पोहे बघून मळमळायला लागला. मला वाटते त्यानंतर पुढचे 10 वर्ष तरी मी पोहे खाल्ले नाही आहेत आणि आत्ता पण नाही खायला वाटत. कधी कधी असं वाटते उपाशी राहू शकते, पण मला पोहे नाही खायचे आहेत, कारण रोज तेच खाल्लं आहे. 8 वाजता नाश्ता काय? पोहा. आणि मग दुपारी जेवायला काय? डाळ भात. जेवण किती वाजता? 2-2:30 वाजता, कारण शिबिरातले लोक जेवल्याशिवाय जेवायचं नाही हा ब्रदरांचा नियम होता. मग शिबिराचं जेवण होणार, मग आम्ही भांडी धुणार, सगळी सफाई करणार, मग जेवणार. मग 2:30-3 वाजायचे. मग रात्रीचं जेवण कितीला? 11-11:30ला. ते पण असंच डाळ भात असायचं. कडधान्य पण आम्हाला मिळत नव्हते हो. आणि जेव्हा मी माझी परिस्थिती सांगते तेव्हा तुम्ही मला सांगा ब्रदरांची परिस्थिती काय होती. जे उत्तर वसईचे पहिले चार्टर्ड अकाउंटंट, कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करत होते इतकी वर्षे, आणि त्यांनी केंद्र सोडल्यानंतर अवस्था एवढी खराब झाली, एवढी खराब. ब्रदर एक उदाहरण नेहमी द्यायचे. ब्रदरांच्या घराच्या वर प्रार्थना केंद्र सुरू झालं. टेरेस होता, त्या टेरेसवरून सुरुवात झाली आणि मग जसजसे लोक वाढत गेले तसतसं सगळं कार्य पुढे गेलं. परंतु त्या टेरेसवरून सुरुवात झाली तर तिकडे सुरुवातीला 2 पंखे होते. आणि जेव्हा रविवारी प्रार्थनेला लोक वाढले आणि निवासी शिबिरातले लोक पण तिकडे झोपायचे, तर अजून 2 पंखे लावायचे होते. त्यासाठी थोडे पैसे कमी पडत होते आणि त्या पैशासाठी 6 महिने ब्रदरांना थांबायला लागलं. 6 महिने. आता बघा तुमच्या डोक्यावर किती पंखे फिरत आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि आता तुम्ही ते प्रार्थनेला बसला आहात, तिकडे पंखे आहेत. तिकडे तुम्ही जेवायला जाता, तिकडे पण पंखे आहेत. आणि पंखे आम्ही विकत नाही आणत, लोकच आम्हाला आणून देतात. लावा आमच्यासाठी. तिकडे जे लावले आहेत ते आपण विकत नाही आणले, हे पण नाही विकत आणले, लोक दानामध्ये देऊन टाकतात. आणि असा काळ होता जेव्हा प्रार्थना हॉलमध्ये 2 पंखे लावण्यासाठी ब्रदरांना 6 महिने थांबावं लागलं, कारण पैसेच जमत नव्हते. शिबिरं असायची, प्रार्थना असायची आणि एवढे टीम मेंबर राहत होते. सगळ्यांचा जेवणा खाण्याचा खर्च याच्यातच सगळं काही संपूर्ण जायचं, हातात काहीच उरायचं नाही. परिस्थिती फार बिकट होती, फार बिकट परिस्थिती. मी स्वतः ब्रदरांना बघितलं आहे. किती वर्षे ब्रदरांनी नवीन शर्ट शिवला नाही, नवीन कपडे शिवले नाहीत. किती वर्षे, 1-2 दिवस नाही, अनेक वर्षे, कितीतरी मोठा काळ ब्रदरांनी नवीन कपडे पण शिवले नाहीत. आणि जर ब्रदरांना मिळत नव्हते तर आम्हाला कुठून मिळतील हो. तरी पण ब्रदर वेगळ्या पद्धतीने वागायचे. पहिलं मिळालं की टीमलाच द्यायचे, त्यांचा विचार ते नंतर करायचे. हालेलुया, हालेलुया. तेव्हा ब्रदर म्हणायचे, जेव्हा जेव्हा हा कठीण काळ येतो तेव्हा तेव्हा सैतान माझ्या कानात मोठ्याने बोलतो, फसलास. नोकरी सोडली ना, फसलास. हे प्रार्थना केंद्र सुरू केलंस, फसला. काय उपयोग झाला तुझा? मस्त कामाला जात होता, सगळं बरं चाललं होतं, कशाला हे सगळं केलं? आणि तुम्ही मला सांगा, जर ब्रदर परत नोकरीला गेले असते तर आज तुम्ही इकडे असता का? मी तरी इकडे असते का? मोशेला किती वेळा सैतानाने सांगितलं असेल, कशाला त्या महालातून बाहेर पडला? हे लोक काय आहेत?
इथपर्यंत की यहुदी लोक भांडण करायचे, हा सोडवायला गेला तर ते पण त्याला ओरडायचे. म्हणजे ज्यांच्यासाठी तो तिकडे आलाय, ज्यांच्यासाठी आलाय ना, ते पण त्याचा अपमान करायचे. मोशेला किती वेळा वाटलं असेल, किती वेळा मी हे काय केलं. म्हणजे त्याला वाटण्यापेक्षा सैतानाने त्याला किती वेळा सांगितलं असेल, तू ज्या लोकांसाठी आला ते लोक पण तुला मान देत नाही आहेत, ते पण तुला धुडकावून लावतायत, ते पण तुझा अपमान करतायत. आणि तिकडे तू एक मोठा अधिकारी झाला असता, एखादा मोठा अंमलदार झाला असता, कोणीतरी मोठा माणूस बनला असता, त्या राजवाड्यामध्ये तुला किती मान सन्मान होता. कशाला इकडे मरायला आला. इकडे काय आहे, दुःख, आक्रोश, उसासे, रडणं, हे तर गुलाम आहेत. आणि तू या गुलामगिरीत कशाला आलास. पण त्याला यहोवा देव कोण आहे माहीत होतं, आणि यहोवा देवाचे निवडलेले लोक कोण आहेत हे माहिती होतं. त्याला माहीत होतं, मी त्या जिवंत देवासाठी केलेला त्याग फुकट जाणार नाही, मी त्याच्यासाठी घेतलेली मेहनत फुकट जाणार नाही, मी त्याच्यासाठी जे केलं आहे त्याचं पूर्ण प्रतिफळ तो मला देणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना केंद्रामध्ये लोक वाढायला लागले. त्यावेळेला नवीन प्रार्थना हॉल बनवायला लागला आणि ब्रदरांना 10 लाखाचं कर्ज घ्यावं लागलं. ते कर्ज किती काळ फिटलं नाही. ब्रदर लोकांना सारखं सांगत होते, आमच्यावरती 10 लाखाचं कर्ज आहे. त्या काळात जे प्रार्थनेला येत होते त्यांना आठवत असेल, कारण ब्रदराने एकदा नाही अनेक वेळा हे सांगितलं आहे. 10 लाख रुपयाचं कर्ज फेडायला पण एक फार मोठा काळ गेला. आणि ते कर्ज कशाला काढलं होतं. ब्रदराने स्वतःचा महाल बांधायला नाही, त्याने स्वतःचा महाल कधी बांधलाच नाही, कारण त्यांना माहिती होतं माझा महाल वरती आहे, मला इकडे महालाची गरज नाही आहे. प्रार्थना हॉल लोकांना सुवार्ता देण्यासाठी, लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी, देवाच्या लोकांसाठी हॉल बांधला आणि त्याचं कर्ज झालं. ते किती काळ फेडता आलं नाही, कारण तुटपुंज दान यायचं आणि त्या तुटपुंज दानातून खाणं पिणं आणि रोजचा खर्चच भागवला जायचा. बांधकामाचा खर्च काही निघत नव्हता. ज्यांच्याकडून लोखंड घेतलं, ज्यांच्याकडून पत्रे घेतले, त्या सगळ्यांना ब्रदराने सांगून ठेवलं होतं, आम्ही देऊ तुमचे पैसे, फसवणार नाही, देऊ. किती काळ, किती काळ. पण ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला पण ब्रदर स्थिर उभे होते. त्यांना माहिती होतं हा काळ बदलेल, हा काळ बदलेल. हे सगळं मी स्वतःसाठी नाही, देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी करत आहे. तर हे जर मी देवासाठी करत आहे तर देव याचं पूर्ण प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. ब्रदरांनी 30 वर्षे देवाचं कार्य केलं. खरं तर 31 वर्षे त्यांच्या जीवनातलं शेवटचं वर्ष अंथरुणावर गेलं, पण 30 वर्षे खंबीर उभे राहून त्यांनी देवाचं कार्य केलं. फार धडाडीने, हिमतीने, उत्साहाने, आस्थेने, कळकळीने आणि आवेशाने त्यांनी देवाचं कार्य केलं. किती वेळा सैतान बोलला. एकदा ब्रदर मला म्हणाले, माझ्या कॉलेजच्या अमुक एका प्रोफेसर मित्राला फोन लावून दे. खूप वर्षांनी ब्रदरांना आठवण आली, ते त्यांचे मित्र ना. मी फोन लावून दिला. ब्रदर त्यांच्याशी बोलले तर ते त्यांना म्हणतात, तू कामाला होतास ना, त्याच्यापेक्षा 10 पट आमचे पगार वाढले आहेत, तू फार मोठी चूक केली, खूप मोठी चूक केली, कशाला नोकरी सोडली, आज असता तर तुला 1 लाखाच्या वर पगार मिळाला असता. ब्रदर म्हणाले, हां ना, छान छान छान, फोन ठेवा आता. 1 लाख पगार, 1 लाख पगार. ब्रदरांनी शेकड्यात नाही, हजारात नाही, लाखोमध्ये आत्मे देवाच्या राज्यासाठी गोळा केले. लाखोमध्ये. आणि जे लाखो आत्मे त्यांनी देवासाठी गोळा केलेले आहेत, तुम्ही सांगा त्याचं प्रतिफळ त्यांना किती मिळेल. 1 लाख रुपये मिळेल, 10 लाख मिळेल, 1 कोटी मिळेल, मोजता येणार नाही. आपण जेव्हा स्वर्गात जाऊ ना तेव्हा आपण बघू देवाने आपल्या ब्रदरांना केवढं मोठं प्रतिफळ दिलेलं आहे.
जी प्रत्येक व्यक्ती, पुरुष असो की स्त्री असो, देवासाठी त्याग करते, देवाच्या मार्गाने चालण्यासाठी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याग करते, त्या प्रत्येकाला देव प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, देवाच्या मार्गाने जाण्यासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जो काही त्याग करतो, जी काही मेहनत घेतो, देव त्याचं पुरेपूर प्रतिफळ देतो. पण वचनात जो शेवटचा भाग आहे ना, तोच महत्त्वाचा आहे. दृष्टी प्रतिफळावर असली पाहिजे. प्रतिफळावर. तुम्हाला माहीत आहे का की देव जिवंत आहे? तुम्हाला माहीत आहे का देव न्यायी आहे? तो कोणावर अन्याय करत नाही. एवढा अन्याय करत नाही की कोणी, येशू म्हणाला, कोणी तुम्हाला एक थंडगार पाण्याचा प्याला दिला, तुम्ही माझे सेवक म्हणून, माझे दास म्हणून तुम्हाला जर कोणी एक थंडगार पाण्याचा प्याला जरी दिला, तरी तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. हालेलुया. म्हणजे आमचे व्हॉलेंटियर्स भाऊ बहिणी किती आशीर्वाद आहेत सांगा. तुम्हाला पाणी आणून देतात ना प्रवचन झाल्यावर, प्रार्थना झाल्यावर, आजारमुक्तीची प्रार्थना संपल्यावर तुम्हाला पाणी आणून देतात. जितक्या वेळा त्यांनी तुम्हाला पाणी दिलं आहे ना, तितक्या वेळा त्यांच्या नावावर प्रतिफळ जमा होत गेलेलं आहे. एक ग्लास पाणी दिलं देवाच्या लोकांना तर त्याचंही प्रतिफळ आहे. तर देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी मोठे मोठे त्याग केले तर किती मोठं प्रतिफळ आहे सांगा. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या की गळून जातो, छोट्या छोट्या, कारण आम्ही तात्पुरता विचार करतो. आत्ता आपलं काम भागते ना, बस झालं. आत्ता आपलं काम भागते ना. कोणी भाऊ असेल, कोणी बहीण असेल, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, तुम्ही लाच घेत होतात, तुम्हाला आता कळलं लाच घ्यायची नाही आहे, तुम्ही तिकडे गेलात, 1-2 दिवस घेत नाही, पण नंतर वाटतं घेऊया, उद्यापासून बंद करू. आज मोठी रक्कम मिळते ना, उद्यापासून बंद करू. उद्या तुम्हाला सैतान अजून मोठी रक्कम देणार आहे. तुम्ही ठरवाल 1 महिन्यानंतर बंद करेन. आता सध्या माझं कर्ज आहे ना, कर्ज फिटलं पाहिजे, मला हप्ते भरायला लागतात ना. बघा, असल्या गोष्टीने देवाला फसवू नका. बायबल म्हणतं फसू नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. माझे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत, मला खूप सारे जबाबदाऱ्या आहेत, तोपर्यंत थोडे दिवस मी लाच घेतो, तोपर्यंत थोडे दिवस मी माझं दारूचं दुकान सुरू ठेवतो, तोपर्यंत थोडे दिवस हे सुरू ठेवतो, नंतर मी बंद करेन. नाही. जोपर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं आणि तुम्ही ते करत होतात, तो तुमच्या अज्ञानाचा काळ होता. आणि बायबल म्हणतं, देवाचं वचन शिकवतं, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. तुम्हाला माहिती नव्हतं की हे पाप किती भयानक आहे, याचे परिणाम किती भयानक आहे. किती बहिणी येऊन रडतात, आम्ही 4 गर्भपात केले, आम्ही 2 गर्भपात केले, पण तेव्हा मला माहिती नव्हतं. हो, तुम्हाला माहिती नव्हतं, म्हणून वचन सांगतं, अज्ञानाच्या पापाकडे देवाने डोळे झाक केली. तुम्ही ती पाप अज्ञानाने केली, म्हणून देव तुम्हाला क्षमा करेल. पण आता तुम्ही सज्ञान झालात, कळलं तुम्हाला, आणि आत्ताही तुम्ही पापाच्या क्षणिक सुखासाठी ते करत आहात, क्षणाचं सुख. आणि त्या क्षणिक सुखासाठी आत्ता लाच घेतो, 2 महिन्याने बंद करेन, 6 महिन्याने बंद करेन, कारण तोपर्यंत माझं कर्ज फिटून जाईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आपल्याला मोशेचं उदाहरण देत आहे. आणि मी तुमच्यासमोर मोशेबरोबर आपल्या ब्रदरांचं पण उदाहरण ठेवलं. आणि जगामध्ये असे खूप लोक होऊन गेलेले आहेत आणि आजही आहेत, ज्याने देवासाठी, देवाच्या लोकांसाठी आणि देवाच्या मार्गाने चालण्यासाठी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुष्कळ प्रकारे त्याग केलेला आहे. आणि जे हे त्याग करू शकतात ना, त्यांना ताकद कुठून मिळते माहीत आहे? त्यांचं लक्ष प्रतिफळाकडे असते. प्रतिफळ ही त्यांची ताकद असते. तुम्ही मोबाईल बघत असाल, म्हणाल आजचा दिवस, आज एवढं मला बघायचं आहे, उद्यापासून नाही बघणार, परवापासून नाही बघणार. पापाचं क्षणिक सुख, पापाचं क्षणिक सुख, थोडा वेळ, एवढा वेळ, थोडे दिवस नाही. तुम्हाला जेव्हा देवाची वचनं कळाली, देवाचं मन समजलं, देवाचे मार्ग समजले, देवाची इच्छा समजली, तेव्हापासून त्याग करायला सुरुवात करा देवाच्या मार्गाने चालण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि तरीही जेव्हा पाप घडतात तेव्हा खऱ्या मनाने पश्चाताप करा, वरवरून नाही, खऱ्या मनाने पश्चाताप करा. लक्ष प्रतिफळाकडे लावा. देव जिवंत आहे,
देव न्यायी आहे. आपण जो काही त्याग करतो, जी काही मेहनत त्याच्यासाठी घेतो, त्याचं तो आपल्याला प्रतिफळ देतो. कोणालाही तो रिकाम्या हाताने पाठवणार नाही आणि आपल्याला ते प्रतिफळ पाहिजे देवाकडून, जगाकडून नकोय. पैसा आपलं जीवन नाही आहे. येशू म्हणाला, कोणाकडे पुष्कळ संपत्ती असली म्हणजे ती त्याचं जीवन होते असं नाही आहे. पैसा आपलं जीवन नाही आहे. या जगातलं सुख, वैभव, सौंदर्य हे आपलं जीवन नाही आहे. तुम्ही शरीर कमावलं म्हणजे तुम्ही जीवन मिळवलं असं नाही. खूप स्वतःला सजवून नटवून सौंदर्यवान झालात म्हणजे तुम्ही जीवन मिळवलं असं नाही. आपलं जीवन देव आहे. काल डहाणूच्या प्रार्थनेत एका बहिणीने साक्ष दिली. साधी गरीब बाई साक्ष अशी होती, ती म्हणते माझ्या घरामध्ये कपाट नव्हतं. कपाट कदाचित इथे बसलेल्यामध्ये अशी एकही व्यक्ती नसेल की घरात कपाटच नाही आहे. कपडे ठेवायला पण कपाट नाही आणि उंदीर कपड्यांचं नुकसान करायचे, कपडे कुरतडायचे आणि मला खूप दुःख व्हायचं. माझी इच्छा होती की माझ्या घरात एक कपाट असावं, पण पैसे कुठून येतील. ती म्हणते मी देवाकडे प्रार्थना केली आणि यावर्षी माझ्या जांभळाच्या झाडाला एवढी जांभळं आली की ती सगळी विकून मी कपाट विकत घेतलं आणि वरती माझ्याकडे पैसे पण उरून राहिले. जांभळं विकून कपाट विकत घेतलं आणि वर पैसे शिल्लक आहेत बोलते. हालेलुया, हालेलुया. त्या बहिणीला मी ओळखते, ती नेहमी नियमितपणे प्रार्थनेला येते. गरीब आहे, साधी आहे, पण प्रार्थनेला येत राहणार. किती लोक हिशोब करतात, हिशोब किती खर्च होतो, किती वेळ जातो. बाकी वेळ आम्ही खूप ठिकाणी देतो, परंतु देवासाठी वेळ द्यायचा असला की आम्ही हिशोब करतो. गरीब लोक प्रार्थनेसाठी येतात. काही जण म्हणतात देव गरिबांचा देव आहे. हो, देव त्यांची प्रार्थना लवकर ऐकतो. म्हणजेच तुम्ही गरीब नाही आहात, मनाने गरीब नाही आहात. तुम्ही जर मनाने गरीब झालात तर देव तुमची पण प्रार्थना ऐकणार. देव गरिबांचा देव आहे खरं आहे, पण पैशाने गरीब आहेत त्यांचा देव नाही आहे. जे मनाने गरीब आहेत त्यांचा तो देव आहे. जे मनाने साधे भोळे आहेत, नम्र आहेत, कसला गर्व नाही आहे आणि साधे भोळेपणाने देवावर प्रेम करतात, ते मनाचे गरीब लोक आहेत आणि देव त्यांना आशीर्वादित करीतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मूर्खासारखे चुकीची निवड करू नका. देव जिवंत आहे आणि देव न्यायी आहे. देव जिवंत आहे आणि देव न्यायी आहे. आणि म्हणून देवाच्या मार्गाने चालण्यासाठी जो काही त्याग करावा लागेल तो त्याग करा. इथपर्यंत की मोबाईल तुम्हाला सोडत नसेल तर तुम्ही मोबाईलला सोडा. म्हणजे काय करा, तुमचा मोबाईल खाडीमध्ये फेकून टाका. ज्या ट्रेनने जाणार आहेत तुम्हाला इकडे भाईंदरला खाडी लागेल, त्याच्यात फेकून टाका. मोबाईल तुम्हाला सोडत नाही आहे काय, तुम्ही तर सोडा मोबाईलला. पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवासाठी थोडा वेळ दुःख भोगा. देवाची वचनं पाळल्यानंतर ताबडतोब प्रतिफळ मिळतं असं नाही. ताबडतोब कधी कधी मिळते ताबडतोब, परंतु पुष्कळ वेळेला थांबावं लागते, वाट बघावी लागते. आपण वचनाप्रमाणे चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो आणि मग हळूहळू हळूहळू प्रतिफळ दिसायला लागतं. हालेलुया. मी तुम्हाला म्हटलं की ब्रदरांनी नोकरी सोडल्यानंतर आणि केंद्र सुरू केल्यानंतर खूप कठीण काळ गेला. एका दिवसात परिस्थिती बदलली नाही, एका महिन्यात बदलली नाही, एका वर्षात पण बदलली नाही. खूप मोठा काळ गेला आणि या काळानंतर मी तुम्हाला म्हटलं 98ला ब्रदरांनी केंद्र सुरू केलं, 99ला निवासी शिबिर सुरू झाले आणि जेव्हा 20 जून 2004ला देवाने मोठ्या सामर्थ्याचा अभिषेक ब्रदरांना केला, त्यानंतर कार्य फुलायला लागलं, बहरायला लागलं, मोठी आजारमुक्ती व्हायला लागली, मोठी दुःखमुक्ती व्हायला लागली आणि लोक वाढत गेले, कार्य वाढत गेलं आणि नंतर मात्र केंद्राला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागलं नाही. हालेलुया. आज आमच्या टीमला विचारा की ते काय काय खातात, मी नसताना विचारा. म्हणून मी त्यांना आठवण करून देते, तुमची सिस्टर अशा रीतीने देवाच्या सेवेतून गेलेली आहे की अनेक महिने आणि अनेक वर्षे सकाळी नाश्त्याला पोहा खाल्ला आहे, ज्यामुळे मला आता पोह्याचं वीट यायला लागलेलं आहे.
कधी कधी आमच्या सिस्टर म्हणतात, सिस्टर आज पोहा की नाही छान झाला आहे, थोडा तरी खाऊन बघा. म्हटलं तुम्ही खाला म्हणजे मी खाल्ला. हालेलुया, हालेलुया. खूप वेळा त्यांना असं वाटते आज तरी पोहा चांगला झाला आहे सिस्टरांनी थोडा तरी खायला पाहिजे. म्हटलं नाही, मला त्याच्याकडे बघायचं पण नाही आहे. मी उपाशी राहीन पण मला पोहा नको आहे. तुमची सिस्टर कोणत्या स्थितीतून गेलेली आहे आणि ब्रदर पण कोणत्या स्थितीतून गेलेले आहेत हे मी पुन्हा 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 त्यांना सांगते. पुन्हा जेव्हा मी केंद्रामध्ये सेवेसाठी आले त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं केंद्राची स्थिती फार भयानक होती. म्हणजे केंद्राकडे पैसाच नव्हता, खायला प्यायला नव्हता, तर बाकी गोष्टीसाठी कशाला. तेव्हा एक वेळ अशी आली होती की माझ्याकडे रुमाल नव्हता. रुमाल घरून केंद्रात आली तेव्हा 2-3 रुमाल असतील आणि मग ते फाटले गेले आणि मग रुमाल नव्हते आणि मला प्रवचन देण्यासाठी रुमाल लागायचा. तर मी माझ्यासोबत सेवा करणाऱ्या बहिणींकडून रुमाल उसना मागून आणायची. स्टेजवरती प्रवचन झाल्यावर न्यायचे, धुवायचे, सुकवायचे, घडी करून परत द्यायचे अनेक महिनेपर्यंत. आज माझ्या कपाटात एवढे रुमाल पडलेले आहेत, नवे, जुने नाही, नवे. आणि देवाने एक मला फार मोठा आशीर्वाद दिला आहे जो इस्रायल लोकांना मिळाला होता. 40 वर्षे वाळवंटातून जंगलातून चालत असताना त्यांचे कपडे फाटले नाहीत आणि पायातल्या वाहना जीर्ण झाल्या नाहीत. त्याप्रमाणे केंद्रामध्ये मी एक कपडे 7-7, 8-8 वर्षे वापरले. एक चपलाची जोडी 4-4 वर्षे वापरली आणि तोच आशीर्वाद आजही माझ्यावरती आहे. माझे रुमाल पण 5-5 वर्षे मी वापरते आणि मग नंतर कोणत्या तरी टेबल पुसायला किंवा काही करायला देऊन टाकते, कारण नवीन रुमाल पडलेले असतात आणि वापरता येत नाहीत. हा इस्रायल लोकांचा आशीर्वाद देवाने मला दिला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पण मागा देवाकडे. हालेलुया. मी मागितला नाही आशीर्वाद, मी मागितला नाही, मी फक्त देवासाठी त्याग करायचा निश्चय केला आणि देवाने मला तो आशीर्वाद दिला. हे खूप वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की हा इस्रायल लोकांचा आशीर्वाद देवाने मला सुद्धा दिला आहे. हालेलुया, हालेलुया. पापाच्या क्षणिक सुखाच्या मागे जाऊ नका. देवाच्या मार्गाने चाला, देवाच्या वचनाप्रमाणे चाला, देवाची इच्छा पूर्ण करा. कठीण जाईल सुरुवातीचा काळ कठीण असतो. जेव्हा आपण वचनाप्रमाणे वागतो तेव्हा सुरुवातीला अपमान सोसावा लागतो, खूप कठीण स्थितीला तोंड द्यावं लागते. परंतु हे सगळं करत असताना या स्थितीत पण तुम्हाला बरं वाटू शकते, आनंद वाटू शकतो, शांत वाटू शकते, जर तुमचं लक्ष प्रतिफळावर असेल तर. प्रतिफळावर असेल तर. मी जेव्हा प्रवचनाला येताना रुमाल कोणाचा उसना घेऊन यायचे तेव्हा मला वाईट वाटत नव्हतं, मला खूप आनंद व्हायचा. हा देवासाठी त्याग आहे. जर देवासाठी त्याग आहे तर देव मला याचं केवढं मोठं प्रतिफळ देणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रडत रडत त्याग करू नका बरं का. काय करणार, आता असंच भोगावं लागते. काय करणार, आमचे असेच दिवस आले, असं रडत रडत त्याग करू नका. देवाला रडके लोक आवडत नाहीत. त्याग करायचा आनंदाने करा. येशूच्या शिष्यांना येशूच्या नावासाठी मारलं गेलं. बायबल म्हणतं जेव्हा ते न्यायसभेकडून बाहेर आले, न्यायसभेने त्यांना फटके मारवले आणि न्यायसभेकडून बाहेर आले तेव्हा ते आनंद करत आले. आम्ही तर त्या येशूच्या नावासाठी दुःख भोगण्यासाठी लायक ठरलो, यासाठी ते हसत हसत आनंद करत विश्वासू भाऊ बहिणींकडे परत गेले. हालेलुया. तुम्हाला जर येशूच्या नावासाठी कोणी 4 फटके मारले तर तुम्ही चोळत बसाल. काय करू, येशूचं नाव घेतलं नसतं बरं झालं असतं. आणि तुम्ही 10 जणांना सांगाल माझं असं झालं, मला मारलं. सांगा मारलं ते आनंदाने सांगा. आज मला येशूच्या नावासाठी 4 फटके खायला लागले. हसत बोला, आनंदाने बोला. आणि जर वेदना होत असतील म्हणून हसू येत नसेल तरी चालेल, पण खुल्या मनाने बोला, चांगल्या मनाने बोला. कुरकुर करत आणि नाराज मनाने बोलू नका. देवासाठी केलेला कोणताही त्याग फुकट जात नाही, कोणताच त्याग नाही. तुम्ही एवढ्या लांबून इथे येता, तुम्हाला काय वाटतं हे तुमची मेहनत फुकट जाईल, हा तुमचा त्याग फुकट जाईल? शक्यच नाही. जेवढे लोक खूप मेहनत घेऊन दुरून इकडे येतात, त्रास घेऊन येतात, जे दर आठवड्याला येतात, तुम्हाला देव त्याचं भर भरून प्रतिफळ देणार आहे. भर भरून.
देव तुम्हाला आशीर्वादित करेल, या जगात पण आशीर्वादित करेल आणि अनंत जीवनामध्ये मोठं प्रतिफळ देव देईल. हालेलुया, हालेलुया. मागे एका वृद्ध भावाने साक्ष दिली होती. गरीब भाऊ आहेत, इथे नाही आपल्या डहाणूच्या प्रार्थना घरात. त्यांनी सांगितलं होतं, मी खूप गरीब आहे, मी खूप गरीब होतो, पण जेव्हा मला येशूची ओळख झाली आणि मी प्रार्थनेला येत राहिलो, तेव्हापासून मी येतच गेलो. कितीही अडथळे आले, कितीही संकट आली, तरी मी येत गेलो आणि देवाने मला खूप आशीर्वादित केलं. मला त्यांच्या साक्षीचा पुढचा भाग आठवत नाही पूर्ण, पण त्यांनी काहीतरी असं सांगितलं, माझा एक मुलगा शाळेमध्ये शिक्षक झालेला आहे, एक मुलगा इंजिनियर झालेला आहे आणि घर बांधलेलं आहे, देवाने आशीर्वाद दिले. त्या माणसाचं सांगणं होतं, मी देवाला सोडलं नाही, येत राहिलो वर्षानुवर्षे. तो म्हणतो, माझी मुलं छोटी होती तेव्हापासून मी प्रार्थनेला यायला लागलो. आज माझी मुलं मोठी झाली, चांगली शिकली, कमावती झाली. देवाने मला आशीर्वाद दिला, कारण मी देवाचा हात सोडला नाही, देवाच्या मागे चालत राहिलो. हालेलुया, हालेलुया. हे खरं आहे, जेवढे देवासाठी त्याग करतात, मेहनत घेतात, त्या सगळ्यांना देव प्रतिफळ देतो, या जगात पण देतो. मी तुम्हाला म्हटलं की मोशेला या जगात पण प्रतिफळ मिळालं. देव मोशेचा मित्र बनला, मोशे जुन्या कराराचा मध्यस्थ झाला. देवाने या जगात त्याला फार मोठा माणूस बनवलं आणि स्वर्गात पण देवाने त्याला प्रतिफळ दिलं आहे. आपली जर ही इच्छा आहे तर आपण पण हे केलं पाहिजे, नाहीतर पापाचं क्षणाचं सुख भोगायचं, अनंत काळासाठी दुःख भोगायचं. लक्ष प्रतिफळाकडे लावा. ज्या गोष्टी डोळ्यासमोर दिसतात त्याकडे लक्ष लावू नका. देवाकडून येणारे आशीर्वाद आणि स्वर्गात आपल्याला मिळणारं प्रतिफळ आपल्याला या डोळ्याने दिसत नाही. त्याच्यासाठी विश्वासाचे डोळे उघडे ठेवायला लागतात. विश्वासाचे डोळे उघडे ठेवा आणि प्रतिफळाकडे बघा, म्हणजे तुम्हाला देवासाठी त्याग करायला आणि देवाच्या मार्गाने चालायला सोपं जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुमचं नाव सांगा. पुष्पा काशीनाथ पवार. काय समस्या होती तुमची, काय झालं होतं तुम्हाला? माझी समस्या आहे, मला असा त्रास होता की 5 वर्षापासून मला पित्ताचा खूप त्रास होता आणि ह्या त्रासामुळे मला 1 महिना जेवण जात नव्हतं. मी सतत झोपूनच राहायची. त्याच्यातून असं व्हायचं का त्या पित्तांच्या त्रासामुळे मला पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण अशी अंगाची वाघ व्हायचे. अंगावर थंड पाणी हंडाच्या हंडा ओतायची मी. ह्या त्रासासाठी मला ह्या केंद्राचा पत्ता भेटला यूट्यूबवर. मी ह्या प्रार्थनेसाठी ह्या केंद्रात यायला लागली, पण 5-6 महिने झाले. पण मी येऊन जायची प्रार्थनेत, इथं असले का थोडा वेळ बरा वाटायचा, घरी गेली का परत त्रास जसाच्या तसाच होता. त्याच्यासाठी मी शुक्रवारी उपवास प्रार्थनेत यूट्यूबवर भाग घेतला, इथं नव्हती आलेली. आणि प्रभूला विनंती केली की प्रभू, जी पण माझी पापं असतील ती पापं तुम्हाला दाखवून दे, मला पश्चाताप करण्याची वेळ दे, संधी दे. असं मी प्रभूकडे प्रार्थना केल्यावर प्रभूने मला दाखवून दिलं की तू ज्यांच्याकडून वचन घेत आहेस त्यांचा तू आत्मिक पिता म्हणून स्वीकार केलेला नाहीस. ज्या क्षणाला मी देवाकडे ह्या गोष्टीचा पश्चाताप केला आणि प्रभूकडे प्रार्थना केली की हे प्रभू, ज्यांच्याकडून मी वचन शिकत आहे त्यांचा मी अंतःकरणाच्या कणाकणातून स्वीकार करते की ते माझे आत्मिक पिता आहेत. म्हणजे तुम्हाला कोणाविषयी पवित्र आत्म्याने तुम्हाला दाखवून दिलं? डोळे उघडा ताई, उभे राहा. शिष्टांविषयी ज्या क्षणाला मी तिथंशी घरीच बसून आणि प्रभूसमोर गुडघे टेकून त्यांचा अंतःकरणाच्या कणाकणातून स्वीकार केला, त्या क्षणाला माझ्या अंगाची आग आणि पित्ताचा त्रास 5 मिनिटाच्या आतच निघून गेला. पित्ताचा त्रास 5 मिनिटाच्या आतच निघून गेला. ताई, 1 महिने संपूर्ण तुम्ही अंथरुणावर खेळली होती, काहीच तुम्हाला जेवण वगैरे काहीच जात नव्हतं. मला उचलून घ्यायचे, बाहेर उचलून घ्यावं लागत होतं. म्हणजे बाथरूमला किंवा आंघोळीला वगैरे सगळं मला स्वतःला काहीच करायला जमत नव्हतं. काहीच करायला जमायचं नाही. तुमची सेवा कोण करत होते त्यावेळेला? घरचे नातेवाईक सर्व करायचे, भाऊ बहिणी काका चुलते. आणि 5 वर्ष तुम्हाला म्हणजे सतत पित्ताचा त्रास सुरूच होता? 24 तास होता. पहिला तुम्ही घरी असतानाच देवाचा स्पर्श तुम्हाला झाला, पित्ताचा त्रास निघून गेला. देवाने मला सुंदर दर्शन दिलं आणि त्रास माझा लगेच निघून गेला. आणि दुसरी साक्ष अशी आहे, आत्ताच्या शुक्रवारी गुड फ्रायडेला मी जेव्हा इथं आली, गुड फ्रायडे आनंदात साजरा करायला, तेव्हा मी तिथं नाव नोंदवायला तिथं
नाव नोंदवत होती. तर इथं मला येशू रक्तबंबा शरीरानं माक्रूस खांद्यावर घेऊन दिसलेला देवाने दर्शन दिलं मला. आणि देवाने सांगितलं का माझ्याकडं बघ. जेव्हा मी इकडं बघितलं तेव्हा इथं मला देवाचं ते चित्र दिसलं उभं असलेला. मी प्रभूला सांगितलं, प्रभू जी पण माझी पापं असतील तुझ्या योजनेत जे असेल ते मला दाखव. देवाने मला माझ्या पापांची जाणीव करून दिली आणि सांगितलं का पश्चाताप कर, हा क्रूस मी तुझ्या पापांचा उचललेला आहे. इथं समोर आली आणि पश्चाताप केला पापांचा. तेव्हा माझ्या छातीत 7-8 वर्षापासून गाठी होत्या दोन्ही बाजूला एवढ्या एवढ्या मोठ्या. त्या दोन्ही गाठी निघून गेल्या. दोन्ही गाठी? मी प्रार्थना संपायच्या अगोदरच काय बोलल्या? प्रार्थना म्हणजे तिकडनं मी आली ना तर आपली प्रार्थना चालू व्हायच्या अगोदरच इथंच दोन्ही गाठी. प्रार्थना सुरू व्हायच्या आधीच देवाने तुम्हाला स्पर्श केलं आणि दोन्ही गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या. ताई उभे राहा. किती वर्षापासून तुम्ही बोलल्या? 7-8 वर्षापासून? हो. म्हणजे छातीत 2 गाठी आल्या होत्या? आलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला काही त्रास व्हायचं? त्रास होत होता. जेवायला जमत नव्हतं. खाली वाकायला जमायचं नाही? खाली वाकायला जमत नव्हतं. आता जमते तुम्हाला? प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. बरं. गाठी अजिबात तुम्हाला जाणवत नाही? काहीच नाही जाणवत, काहीच नाही. प्रभू येशूने फार मोठी दया यांच्यावर केलेली आहे. यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे. ताई उभे राहा. तुम्ही लोकांना वाकून दाखवा. उभे राहा. परत वाका. तुम्हाला चालायला त्रास व्हायचा. 1 महिना लोक तुम्हाला बाहेर उचलून घेऊन जायचं. त्यात लोकांना धावून दाखवा. तुम्ही इथे धावा. काहीच त्रास नाही आहे? हेच नाही त्रास. 5 वर्षाचा पित्ताचा त्रास आणि 7-8 वर्षापासून जे गाठी आल्या होत्या त्या दोन्ही गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या. मी येशूच्या अंतःकरणातून आभार मानते. तुझं नाव सांग. प्रियंका. आणि काय व्हायचं तुला? मला 2-3 महिन्यापासून माझे दोन्ही कान आणि दोन्ही पाय खूप दुखत होते. म्हणजे सतत दुखायचे? सतत दुखायचे. मग तू काय केलं? मी इकडे 2-3 वेळा प्रार्थनेला आले आणि घरी जाऊन प्रार्थना केली आणि आशीर्वाद तेल लावलं. त्याच्यामुळे माझे कान आणि पाय दोन्ही पण दुखणे बरे झाले. दुखणं बरं झालं आहे, आता दुखत नाही? हो, आता नाही दुखत. प्रभू येशूने मला पूर्णपणे बरं केलेलं आहे म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. ताई तुम्हाला काय झालं होतं? माझ्या 2 महिने झालं पोटात दुखत होतं आणि पोटाला सूज आली होती. तर खूप दुखत होता. मला चैन पडतच नव्हता. तर मी घाबरून गेले. मला वाटलं काही पोटामध्ये काय झालेलं आहे. इकडं प्रार्थना 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार प्रार्थनेत भाग घेते मी रोज. सिस्टर बोलायच्या आजारी भागावर हात ठेवा. मग मी हात ठेवायचे आणि मग वचनं बोलत राहायची. जेव्हा कधी पण मी उठली का दुपारी संध्याकाळी रात्री उठली झोपून तेव्हा पण बोलायची मी. आणि मग ते माझ्या पोटातलं दुखणं कधी राहून गेलं कळलंच नाही. पोटाची सूज पण उतरली. आता 15 दिवस झालं काही त्रास नाही. म्हणून देवाचे कोटी कोटी आभार मानते मी. तुला धन्यवाद देते. माझं नाव शीतल आहे आणि मी भाईंदरवरून आली आहे. माझी साक्षी आहे की हा मुलगा आहे माझा ते 7व्या महिना झालेला होता. कारण की माझी BP खूप वाढत होती. तर आणि 1 किलो 60 ग्रामच याचं वजन होतं. तर सतत मी तिकडे दवाखान्यात होती. मोठ्या दवाखान्यात मला भरती केलं होतं आणि हे बाळ वाचणार अशी गॅरंटी नव्हती देत होते. मी 2 महिने तिथे राहिली दवाखान्यात आणि त्याच्यासाठी या बाळासाठी प्रार्थना करत होती. मम्मीला सांगत होती सिस्टरांना पण सांग की हा बाळ वाचायला पाहिजे. हा बाळ वाचन. हा मला पण एवढं गॅरंटी नव्हती कारण की याचं वजन खूप कमी होतं आणि याला काचामध्ये 2 महिने दवाखान्यात ठेवले होते. म्हणून मी विनंती करायची की देवा तू काहीही कर पण ह्या मुलाला वाचव. मला हे मुलगा पाहिजे म्हणून मी प्रार्थना करत होती. 2 महिने कंप्लीट झाले. तर हा माझा बाळ आहे. हा वाचलेला आहे. देवाने ह्याला हे वाचून इकडं केंद्रामध्ये येईन माझा विश्वास होता. असं मी इकडे येईन बाळाला घेऊनच येईन असं माझा विश्वास माझ्या घट्ट धरून ठेवलं होतं. मी सोडलं नाही. मी मला हा माझा बाळ देव घेऊ शकत नाही एवढं याच्यासाठी देवाने क्रूसवर दिलं प्राण. तो माझ्याशी हा बाळाचा प्राण नाही घेऊ शकत असं माझा पूर्ण विश्वास होता. आणि आज मी ह्या बाळाला इथं घेऊन आली आहे.
आणि जेव्हा तुम्ही गरोदर होतात त्यावेळी तुम्ही शिबिर पण केलेलं. हां, मी शिबिर पण केलं होतं. पण तुझी आई सतत तुझ्यासाठी प्रार्थना करायची, तू स्वतः पण प्रभू येशूकडे प्रार्थना करत होती. हां, मी तिथे रडून प्रार्थना करायची. जसं बाळाला बघायला जायची तिथे रडायची. मी लोकांचे पण बाळा बघितले, एवढे ते दुःख व्हायचं मला एवढं बघून. मी कधी एवढं दुःख नाही बघितलं. तू फोटो दाखव ज्याच्यामध्ये त्या बाळाच्या ह्याला नळ्या वगैरे लावल्यात. तुम्ही पाहू शकता ह्या फोटोमध्ये जेव्हा ह्या बाळाचा जन्म झाला त्यावेळेला त्याचं वजन खूप कमी होतं, त्याच्या नाकामध्ये नळी लावलेली होती आणि त्याची काही शाश्वती दिली गेली नव्हती. आणि जेव्हा तुझ्या आईने हा फोटो इथे आणला होता बाळाचा आणि ह्याच्यावर सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली तेव्हा त्याची नळी होती, तोंडात नाही होती, ती काढली गेलेली आणि मग त्याला चम्मचनी दूध पाजायला सांगितलं. म्हणजे दुसऱ्याच दिवशी लगेच ती नळी काढली गेली. लगेच नळी काढली आणि त्याला बोललं चम्मचनी दूध पाज. आता हे चम्मचनी पाजू शकते. मग मी त्याला छातीने पण पाजलेले आहे. बाळ दाखव. पहा हे प्रभूचं अद्भुत काम तुम्ही पाहू शकता ह्या फोटोमध्ये. ह्या बाळाची अवस्था कशी आहे आणि आता तुम्ही पाहताय की देवाचा अद्भुत आशीर्वाद एवढं सुंदर बाळ दिलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.